वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारती नर्सिंग क्लास मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कुटुंब. आता कुटुंब कुठला टॉपिक आहे तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा NM फर्स्ट इयरला पण आहे आणि NM JNM सेकंड इयरला पण आहे. तर कुटुंब हे दोन्ही इकडनं विचारतात, म्हणजे NM फर्स्ट इयर आणि JNM सेकंड इयरला पण हा एक कॉमन क्वेश्चन विचारला जाते. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं तर कुटुंब म्हणजेच काय. टिपा लिहामध्ये हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामध्ये कुटुंब म्हणजेच काय, कुटुंबाची व्याख्या आणि कुटुंबाचे प्रकार. तर कुटुंब म्हणजेच काय सर्वात आधी बघू. कुटुंब म्हणजे जन्म, विवाह किंवा दत्तक घेऊन संबंधित 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समूह. आता कुटुंब म्हणजेच काय, कुटुंब म्हणजेच विवाह किंवा विवाह झालेले जोडपे किंवा दत्तक घेतलेले मूल बाळ यांच्या संबंधित किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समूह आहे. त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा एका कुटुंबामध्ये समावेश आहे, जसे की ते एकत्र राहतात, एकाच घरात वावरतात, अशा सर्व व्यक्तींना एका कुटुंबाचे सदस्य मानले जातात. उदाहरणार्थ उदाहरणार्थ वृद्ध जोडपे म्हणजेच आजी आजोबा आणि त्यांची मुलगी आणि तिचा नवरा, काका काकू, त्याची मुले त्यांच्या घरात राहतात, त्याला कुटुंब असे म्हणतात. म्हणजे एका घरात एकापेक्षा 2 पिढी आणि किंवा त्यांची मुलं बाळं किंवा काका काकू जे एका घरात राहतात त्याला कुटुंब असे म्हणतात. आता कुटुंबाची व्याख्या कशी करता येईल तर कुटुंबाची व्याख्या ही 2 मार्क्ससाठी, जरी हा प्रश्न जरी नाही आला तर कुटुंबाची व्याख्या ही विचारल्या जाते, म्हणजे जातेच. पण शक्यतेवर कुटुंबाचे प्रकार हे कुठल्याही कम्युनिटी हेल्थमध्ये विचारल्या जातात. कुटुंबाची व्याख्या काय तर ज्या घरात एका पिढीपेक्षा जास्त लोक राहतात किंवा आई वडील, त्यांची मुले व त्यांचे अपत्य, आजी आजोबा हे सर्व एकत्र राहतात, त्याला कुटुंब असे म्हणतात. तर काय, ज्या घरात कुटुंबाची व्याख्या कशी आहे तर ज्या घरात एका पिढीपेक्षा अधिक लोक, म्हणजेच की आई वडील आणि त्यांचे अपत्य, आजी आजोबा हे सर्व एकत्र जिथे राहतात त्याला कुटुंब असे म्हणतात. आता कुटुंबाचे प्रकार काय, कुटुंबाचे मुख्यतः 4 प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. कुटुंबाचे मुख्यतः 4 प्रकार पडतात. एक संयुक्त कुटुंब, विस्तारित कुटुंब आणि विभक्त कुटुंब, शेवटचं लास्ट एक पालक कुटुंब. तर संयुक्त कुटुंब म्हणजेच काय, जे कुटुंब दुसऱ्या पिढीपर्यंत कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन राहते. आता जे कुटुंब म्हणजेच की जे दुसऱ्या पिढीपर्यंत सोबत सर्व सदस्यांना सोबत घेऊन राहते त्याला संयुक्त कुटुंब असे म्हणतात. त्यामध्ये आजी आजोबा, आई वडील, काका काकू व त्यांची मुले एकत्र राहतात, त्यांना संयुक्त कुटुंब असे म्हणतात. या कुटुंबाचा प्रमुख एकच असतो. आता संयुक्त कुटुंबाचा प्रमुख हा ज्येष्ठ हा एकच असतो. तो सर्व त्या कुटुंबाचा खर्च किंवा पालनपोषण असे सुद्धा म्हणू शकतो, किंवा ज्येष्ठ नागरिक. संयुक्त कुटुंबाचा हा एकच करता धरता राहतो. नेक्स्ट आहे विस्तारित कुटुंब. आता संयुक्त कुटुंबापेक्षा विस्तारित कुटुंब हे व्यापक अर्थाने वापरले जाते. संयुक्त कुटुंबापेक्षा विस्तारित कुटुंब हे व्यापक अर्थाने वापरले जाते. याच्यामध्ये कुटुंब म्हणजे पालक, मुले, काका काकू आणि आजोबा, त्यांचे नातेवाईक इत्यादींचा समावेश होतो. आता विस्तारित कुटुंबामध्ये म्हणजे विस्तारलेले, खूप मोठे असते कुटुंब ती. त्याच्यामध्ये कुठल्या लोकांचा विस्तार होतो तर पालक आणि मुले, त्यांची मुले, काका काकू, आजी आजोबा, त्यांचे नातेवाईक इत्यादींचा समावेश विस्तारित कुटुंबामध्ये होतो, म्हणजे ते विस्तारलेले कुटुंब असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे विभक्त कुटुंब. विभक्त कुटुंबामध्ये जोडपे व त्यांची मुले किंवा एक अपत्य किंवा त्याच्यापेक्षा अधिक, एक किंवा
2 अपत्ये ज्या कुटुंबामध्ये राहतात त्याला प्राथमिक कुटुंब किंवा वैवाहिक कुटुंब किंवा लहान किंवा छोटे कुटुंब असे सुद्धा म्हटले जाते। या कुटुंबामध्ये त्यांचे आजी आजोबा सोबत राहत नाही आणि यांच्यामध्ये कर्ता-धर्ता हा महिला किंवा पुरुष दोन्हीपैकी असू शकते आणि हे कुटुंब छोटं असून विभक्त असते। यांच्यामध्ये आई वडील आणि त्यांचे अपत्यच राहतात। एक पालक कुटुंब। आता एक पालक कुटुंब म्हणजेच काय, तर ही कुटुंबे 18 वर्षाखालील मुले असलेली कुटुंब। आता एक पालक कुटुंबामध्ये 18 वर्षाखालील जे मुले असतील त्यांचे कुटुंब, ज्यांचे नेतृत्व विधवा किंवा घटस्फोट। आता त्यांच्यामध्ये विधवा किंवा घटस्फोट आणि पुनर्विवाह न केलेले पालक किंवा अविवाहित लग्न न केलेले मुले पालक राहतात। या कुटुंबामध्ये मुले एकाच पालकासोबत राहतात। आता या कुटुंबामध्ये काय, तर मुले हे एकाच पालकासोबत राहतात, त्यांचे पालक दुसरे लग्न करत नाही किंवा त्याला एक पालक कुटुंब असे म्हणतात। यांच्यामध्ये एक पालक कुटुंबामध्ये काय काय होते, तर 18 वर्षाखालील मुले किंवा विधवा मुलगी, विधवा दुसरे लग्न न केलेले पालक, म्हणजे ते आपल्या पहिल्या मुलाबाळांसोबतच ते राहतात, त्याचा पालक हा एकच असतो, म्हणून त्याला एक पालक कुटुंब असे म्हटले जाते। अशा प्रकारे कुटुंबाचे 4 प्रकार पडतात: संयुक्त कुटुंब, विस्तारित कुटुंब आणि विभक्त कुटुंब आणि एक पालक कुटुंब। तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। जर तुम्हाला खरंच व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि भरपूर लाईक करत जावा। इम्पॉर्टंट नोट्स आहेत तुमच्यासाठी मराठीमध्ये, IMP क्वेश्चन, त्याच्यामुळे लक्ष देत जा, चांगला स्टडी करायच्यावरती। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय। तोपर्यंत बाय।